आहे ना का बायना आता समीर बुवाची सोलपटल्याशिवाय काय खरीच आहे. बुवा आपण बारी कुठं करतोय? मुंबईमध्ये बारी करतोय. मुंबईमध्ये पहिली बारी बुवान केला 1.5 तास, दुसरी बारी केला 1 तास. आणि मला सांगतो बुवा शॉर्टकट मध्ये बारी करू नका, अशी करा तशी करा पूर्ण करा. इथे आयोजकांकडून सुद्धा विनंती आलेली आहे की कमीत कमी 10 ते 15 मिनिटांमध्ये बारी उरकायची आहे. आणि हे वेळेचं भान बुवा, हे भान आपल्याला राखता आलं पाहिजे. नुसता आपला माईक भेटला म्हणून आपल्या तोंडाला लावला आणि बडबड सुरू केली. किती वाजले काय चाललंय बुवा? मुंबई आहे ही, हा गाव नाही इथं कोंबडा आरवेपर्यंत खायला. आणि बरंच काय बोलणार का, बरंच काय बोलणार का, पण वेळ कमी आहे. आणि काय बोलतात ना ते सोंग फार आणि रात्र थोडी आहे. शॉर्टकट मध्ये बारी करायचे बघा. शॉर्टकट मध्ये कसं आणि बुवा 1 तास काढला. गाणी किती गायची? गाणी किती गायची? 10 की 12 गाणी बुवा. अजून ह्याचं पोट भरत नाही. ह्याला माहितीये हा बुवा येईल वैभव बुवा आणि एका गाण्यामध्ये ह्याची सालपटा काढून जाईल. म्हणून बुवा अजून 15 गाणी गा, 20 गाणी गा. एकच वार आणि कसा करील तो बघा फक्त. महाराष्ट्राची हास्य जत्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. दत्तू तुझं बुवा फक्त नाव समीर आहे, तू समीर चौगुले नाही. एवढा शांतपणा कशाला करतो? आणि बोलतो मी बोललो म्हणून बुवानी फेटा घातला. बुवा आज नाही घातलाय मी, याच्या आधी नवरात्रीमध्ये वारी झाली तेव्हा पण मी फेटा घातला होता. मला वाटलं म्हणून मी घातला बुवा, तू बोललास म्हणून नाही. आणि हा बुवा एवढा शांतपणा सांगतो ना, पहिला शर्ट पॅन्ट मध्ये वारी करायचा, पहिला शर्ट पॅन्ट मध्ये वारी करायचा. आता मी बोललो म्हणून सदरा घालायला लागला मस्तपैकी. हा जॅकेट हिरो वाणी नटायला लागला बघा. मग मी बोललो म्हणून घातला. काय पण बुवा बोलायचं म्हणून बोलायचं. मोदी जॅकेट आता शानपणा करतो बघा. एक बोलतो फक्त, बरंच काय बोलले. आता वेळ पण नाही तेवढा. गाणी घेऊ ना. एक शेर मारू का पहिला? हा लय मोठा वार्ता करत होता. बोलू ना. बघा काय बोलायचं फक्त. बुवाच्या सुराला सुई नाही धागा. बुवाच्या सुराला सुई नाही धागा. अभी वैभव का गाना सुनेगा? तू वैभव का गाना सुनेगा? ए बेटा सीरीज का ना कैसा झूमेगा ते कभी गाना. अरे हा समीर बुवा म्हणजे बोल घेवडा बोलणारा नुसता भाट आहे. अरे आज या सामन्यात आई शपथ तुमची लावणार मी वाट आहे. अरे याचं डोकं म्हणजे दूषित झालेल्या गडूळ पाण्याचा माठ आहे. आणि याचं तोंड म्हणजे अरे घाणेरड झालेलं फाटलेलं गोणपाट आहे. काळी 4 पांढरी 5. मोठ्या शांतपणा सांगतोय.
खालची पट्टी खालची पट्टी. हा काळी चारणी पांढरी पाचच्या बुवा वार्ता सांगतो. इथं सतीश दादा बसलेत. हा काळी 3 आणि काळी 1 मध्ये सुद्धा बुवा गाणारा हा वैभव नामे बुवा आहे. बुवा नाद करायचा नाही इकडं. हा शाप याड काढून टाकीन. किती वेळ नाही ठेवला ना, नाही तर साप काढली असती वरती. वैभव 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 नावावरनं गाणं खेळलं. किती नासवले संसार या वैभवाने. मी पण बुवा करतो तुमच्यासारखं असं थातूर मातूर नाही बुवा, शास्त्राने गातो. बघा काय म्हणायचंय बघा. हा जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला, अरे या समीरच्या डोक्यात कुणी हवा ही भरवली. या समीरच्या डोक्यात कुणी भरवली मला माहितीये, सांगतो बघा. या समीरच्या डोक्यात कुणी हवा ही भरवली. अरे त्यांनी मिळून ठरवली, त्यांनी मिळून ठरवली. मग मी चांगलीच जिरवली. विषय काय विषय बघा, विषय शास्त्र सोडून गाणारा वैभव नामे हिंदू. म्हणून समीर म्हणजे कोण आपल्याला सर्वांना माहिती असेल. वारा वारा आपण बोलतो, जो पवन देव. आणि त्या पवन देवाला योजना आखली होती इंद्रदेव, पवन देव आणि वरुण देव यांनी. कारण गोकुळवासियांनी त्यांना हशीरदान द्यायचं नाकारलं होतं आणि गोकुळवासियांना सतावण्यासाठी इंद्रदेवाने ही योजना आखली होती आणि गोकुळामध्ये महापूर आणला होता. आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून त्या सर्वांची योजना कशी विस्कटून दाखवली ते मी माझ्या गाण्यातून सांगतोय बघा. अरे या समीरच्या डोक्यात कुणी हवा ही भरवली, त्यांनी मिळून ठरवली. मग मी चांगलीच जिरवली. त्यांनी योजना ही ठरवली. मग मी घमेंड जिरवली. देवेंद्राने आखली बघा योजना ती सारी. अरुण आणि वरुणाने केली लगेच तयारी. देवेंद्राने आखली बघा योजना ती सारी. अरुण आणि वरुणाने केली लगेच तयारी. गोकुळवासांना छळायला बघा सूत्र ही फिरवली. गोकुळवासांना छळायला बघा सूत्र ही फिरवली. त्यांनी मिळून ठरवली. मग मी चांगलीच जिरवली. त्यांनी योजना ही ठरवली. मग मी घमेंड जिरवली. बुवांनी काहीतरी गाण्यामधून पूर्ण गाणं आहे पण आता वेळ नाही तेवढा. नक्कीच समीर बुवा काय कुठे जात नाहीत. 4 दिवसांनी मला वाटतं 19 तारखेला समीर बुवांची आणि माझी परत मालाडमध्ये भेट आहे. आज जी काय कसर राहिला बुवा त्या दिवशी बघूया. तिथं मग अजिबात काय तुमची हयगय नाही. आता फक्त बघा बुवा गाण्यातून काहीतरी बोलून गेले की ह्याला साडी नेसवीन, असं करीन तसं करीन. मी तुरेवाला बघा, मी तुरेवाला. मी पुरुषाची बाजू मांडतो आणि हे शक्तीवाले हे बाईची बाजू मांडणार. बरोबर ना. साडी कोणी नेसायला पाहिजे, मी की ह्यानं. काय पण आपलं बोलायचं म्हणून बोलायचं. चांदण चांदण झाली रात. चाल काढली होती बुवा. त्याला काय वाटतं मीच तेवढा सांगा. आता बघा बुवा इथं पण सोडत नाही बुवा. दुसऱ्या बारीत पण गाण्याची तुमच्या चाल देतो बघा. काय बोलायचंय. अरे समीर बुवाची
बुवाची पडली या गाठ, आज सोडणार नाही. हे पोरं जर सोडणार नाही ना, मी सोडणार नाही, पण कसा हा? आज सोडणार नाही, सोलून काढीन पाठ, आज सोडणार नाही, सोलून काढीन पाठ. बघा बघा कसा तर कापत सुटत आहे, अंगाला मुळाचा घाम सुटत आहे. बघा बघा कसा तर कापत सुटत आहे, पुऱ्या अंगाला मुळाचा घाम सुटत आहे. बुवा काकाला राहिला उभा हात, बुवा काकाला राहिला उभा हात. सोडून काढीन पाठ, आज सोडणार नाही, सोडून काढीन पाठ. हॅलो हॅलो, एक मंडळाची विनंती होती की त्रैलोकेश्वर देवावरती काहीतरी झालं पाहिजे, आहे ना. मी पण गाणार होतो, हा काय मोठा शानपण सांगत होता, असं गायचं तसं गायचं, तुमच्याकडे गाणं नाही तर कशाला असं नाही. वा, माझ्याकडे गाणं तयार आहे, पण कधी गायचं ते मला माहिती नाही. तुम्ही कोण मला शिकवणार, तुम्ही कोण मला शिकवणार कधी गायचं ते? अरे मी माझं ठरवीन ना बुवा. बघा काय म्हणायचंय. हॅलो, झाला. उंच उंच असे डोंगर, घाटकोपर माहितीये का? घाटकोपर माहितीये? हा, मस्त निसर्ग सजलाय. हा हा, लक्षात आहे माझ्या. आपण करा नंतर बघा. एक फरमाईश आहे, घेतो नंतर. उंच उंच असे डोंगर, तिथे वसले त्रैलोके, तिथे वसले त्रैलोकेश्वर. उंच उंच असे डोंगर, तिथे वसले त्रैलोकेश्वर. शोभे सुंदर हे मंदिर, शोभे सुंदर हे मंदिर. तुझ्या कृपेची छाया राहू दे साऱ्या, तुझ्या या भक्तांवर. तुझ्या कृपेची छाया राहू दे साऱ्या, तुझ्या या भक्तांवर. उंच उंच असे डोंगर, इथे बसले त्रैलोकेश्वर. शोभे सुंदर हे मंदिर, तुझ्या कृपेची छाया राहू दे साऱ्या, तुझ्या या भक्तांवर. तुझ्या कृपेची छाया राहू दे साऱ्या, तुझ्या या भक्तांवर. हॅलो हॅलो, आता किती वेळ आहे? एक गाणं घेऊ की सांगता करू? फरमाईश घेतो, पण एक घेऊ अजून. शेवटच घेऊ ना? चालेल चालेल. आहे गाणी बरीच आहेत, पण जाऊ दे. हा, हे काय कुठं बोलणं नाही जात आहे, घेतो नंतर बरोबर. एक फरमाईश आहे, ती फक्त घेतो. जिकडे तिकडे चहूकडे हा नामाचा गजर चाले, गणरायाच्या भक्तीच्या मुळे.
ज्यांना नाचायची इच्छा असेल त्यांनी या नक्की तिकडे नाचायला हरकत नाही. जिकडे तिकडे चहूकडे नामाचा गजर झाले गणरायाच्या भक्तीमुळे. जिकडे तिकडे चहूकडे नामाचा गजर झाले गणरायाच्या भक्तीमुळे. फुले हार गाऊनी आई पुष्प फुले हातती नाचती छान. Hare